सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। काल जो बीडमध्ये मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सांगण्यात आलं होतं की जेवढं माननीय मनोजदादा जरांगे पाटलावर भोगतान तेवढं तुम्हाला पाकिट मोठं दिलं जाईल आणि ते त्यांनी पूर्णपणे काम केलं। सदावर्त्या बांगा हेकना कुत्रा आणि त्याची बायको भावली मुंडका हलवणारी डॉल माननीय मनोजदादा जरांगे पाटलावर काय म्हणलेत ते पहा। उपोषणामध्ये आणि मण्याच्या उपोषणामध्ये काय फरक आहे ते सांगतो। मण्या जो उपवास करतो क्या खाता है? काजू खाता है, किशमिश खाता है, अंडा खाता है और देशी चपटी बाथरूम में जाके पीता है। त्या परळीच्या आमदाराचं ऐकून तुम्ही माननीय मनोजदादा जरांगे पाटलावर भोकत आहात, पण त्याचा परिणाम माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना काहीच होणार नाही। कारण हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार। त्या हेकण्या सदावर्तेवर काय बोलावा। त्यो आणि त्याचं अख्खं कुटुंब मनोरुग्ण आहे। तो वकील सुद्धा नाही, त्यांनी कुठून तरी ब्लॅक मधून ती डिग्री घेतली आणि तो वकीलकी करतोय। त्याची वकील होण्याची लायकी तरी आहे का? कुत्रा बांगा हेकना दिसाना ना इसाना पेढे बघून जिलाबी मागतो पागल भोकाचा। त्यांची सवयच आहे गुन्हेगार असला तरी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोर्चा काढायचा आणि गुन्हेगार नसला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढायचा। पण असं करून प्रशासनावर दबावावर आणून जर तुम्ही कोणावर अन्याय करत असाल तर तो अन्याय मराठा समाज त्या माणसावर कधीच होऊ देणार नाही। मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल आणि कुठलाही असेल। जे कोणी आज स्वर्गवासी विलास घुले यांना न्याय मागण्यासाठी समोर येत आहेत ते कधी महादेव मुंडे यांच्याबद्दल बोललेत का? आंधळे बापू सरपंच यांच्याबद्दल बोललेत का? अरे हे फक्त रिचार्जवर चालणारे कावळे आहेत आणि यांना रिचार्ज मिळाला की हे कोणावर भोकणार। परळी टोळीचे लाभार्थी हे भडवे आणि यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे म्हणून हे भोकत आहेत। अरे लाजा धरा लाजा बाळगा। आणि जर तुम्हाला असं वागून माननीय सौरभ भैया सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यांच्यावर तो अन्याय झाला तर तो अन्याय मराठा समाज कदापि सहन करणार नाही आणि तुमच्यापेक्षा डबल ताकदीने मोर्चा निघल एवढं तुम्ही लक्षात ठेवा।